आज हे घेतलंय ते सोडलं, उद्या ते केलं, असं नको करू. एखादी गोष्ट जी करायला घेशील ती मन लावून कर. कायमच आईने मला पुश केलं त्या भीतीमधनं बाहेर येण्यासाठी. कदाचित तेव्हा तुला खूप एकटं वाटत होतं, कारण की यू वर ऑलवेज अलोन विथ युअर मॉम. आपण ना ऍक्टिंग व्यतिरिक्त कधीतरी प्रोडक्शनमध्ये जाऊया. पण जेव्हा माझ्याकडे ते स्क्रिप्ट आलं आणि मला ते भावलं खूप, मी खूप कनेक्ट झाले, तेव्हा मी म्हटलं की मला हे करायचं आहे. पण मी थोडीशी आपण काचकूच करतो ना की अरे नाही पण काय करू. तेव्हा त्या पंजाबी नवऱ्याने बरोबर धक्का दिला की कर, की ना मी आहे तुझ्या बरोबर. लग्न झालेली सोनाली खूप बेफिकीर झाली. ती सोनाली जी होती ना, आता जी प्रोड्युसर म्हणून जी आली ती आणि ही लहानपणीची, फ्रॉम दॅट टू दिस. आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मनमोकळं जगूया. अहो हेच तर ब्रीद वाक्य आहे आपल्या द हिलिंग सर्कलचं. हाय, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं द हिलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. रोहिणी निनावे ही सांगून गेली आहे, रोज एक नेम कर, स्वतःवर तू प्रेम कर. काय तुम्ही प्रेम करताय ना? आणि तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह करता ना, तुम्हाला कोणाचीच गरज नसते. म्हणजे तुम्ही ते प्रेम आहे ना बाहेर शोधायला जात नाही. अशीच माझी एक खूप गोड मैत्रीण आहे, जिचं स्वतःवर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा ती आवडते आणि माझी ती लाडकी मैत्रीण आहेच. सो स्वागत करूया माझ्या लाडक्या मैत्रिणीचं आणि तुम्हा सर्वांच्या आवडीची अभिनेत्री सोनाली खरे. हाय सोनाली. हाय, नमस्कार. मी मस्त आहे. तू कशी आहेस? आणि हे मला आवडत नाहीये इतक्या फॉर्मली तुझ्याशी बोलायला, बट येस, जिथे जातो जे चालू आहे त्याप्रमाणे आपल्याला बोलावं लागतं. बट आय एम व्हेरी हॅपी की आज आपल्याला असं छान बोलायला मिळणार आहे. आणि तुम्हाला सांगायला आवडेल मला की मी आणि सोनाली एकत्र शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो. आम्ही खूप जुन्या मैत्रिणी होत आणि असं बसून बोलणं थोडंसं फॉर्मल जरी असलं तरी सगळ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच येणार आहेत तुमच्यासमोर. सो ॲज यू नो, सोनाली एक मल्टीटास्किंग वुमन आहे माझ्यासाठी. कारण तुला मी शाळेपासून पाहते, राईट? आय थिंक 7वी 8वी पासून आपण एकत्र. सो शाळेतली सोनाली, त्याच्यानंतर मग ऍक्टिंग फील्डमध्ये आपलं ते स्ट्रगल होतं डोंबिवलीहून आणि ती सोनाली. त्याच्यानंतर लग्न झाल्यावरती एक वेगळी सोनाली, मग आई झाल्यावर वेगळी सोनाली, प्रोड्युसर झाल्यावरती एक वेगळी सोनाली. असे खूप वेगवेगळे टप्पे तू पार करत इथपर्यंत पोहोचली आहेस. सो मला हा प्रश्न तुला विचारायचा आहे की प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस अशी कोणती गोष्ट होती जी तू धरून पुढे चाललीस? वा, खरंच खूप छान प्रश्न आहे. आणि ॲक्च्युली मला स्वतःमध्ये जाऊन ते शोधायला लावणारा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे की खरंच मी काय असं होतं जे धरून पुढे ट्रान्सफॉर्मेशन करत गेले माझ्या आयुष्यामध्ये. मी जेव्हा लहान होते, जेव्हा तू मला ओळखत होती 7वीतली वगैरे, तू सोनाली म्हणतेस तेव्हा, की खूपच बावळट, करेक्ट, भोळी आणि खूपच अशी बुजरी आणि काय म्हणतात ना, इंट्रोवर्ट अशी होती. आणि मी असं म्हणेन, मी काय घेत गेले ह्यापेक्षाही काय शिकत गेले आणि त्यातलं काय जे नको होतं, जे चांगलं नव्हतं किंवा जे मला ग्रो करण्यासाठी म्हणून उपयोगाचं नव्हतं, ते मी सोडत गेले. आणि मग ज्या नवीन गोष्टी माझ्या समोर आल्या त्यातनं मी ते नवीन गोष्ट शिकत गेले, असं मला वाटतं, मी म्हणेन. त्यामुळे ती जी 7वीतली 8वीतली सोनाली होती, ती जेव्हा पुढे कॉलेजमध्ये गेली तेव्हा तिच्यामध्ये थोडासा एक वेगळा कॉन्फिडन्स आला. कारण तिला भीती वाटत होती. तो भित्रेपणा आहे तो थोडासा तिथे तिने सोडला, की बाबा आता एकटीने ट्रेनने जायचं आहे डोंबिवलीपासून मुलुंडपर्यंत. सो तेव्हा तू मला स्टेशनवरती भेटलेलीस आणि तिथे आपली मैत्री झाली. सो म्हणजे जास्त घट्ट. आणि तिथे मी आय थिंक तो भित्रेपणा थोडासा सोडत आले. बाकीच्या जगामध्ये, मोठ्या जगामध्ये, आता आपण कॉलेजच्या विश्वामध्ये आलो आहे, बरीच नवीन नवीन माणसं आहेत. कारण मी माझ्या आईबरोबर एकटी राहत होते, माझे वडील खूप आधी गेलेले होते. त्यामुळे ते कायम आपण म्हणतो ना, एक भीतीमध्ये, एक सिक्युरिटी किंवा एक ती आईबरोबर सतत होती की नाही बाबा सगळीकडे आई पाहिजे. सो तो एक कुठेतरी ती भिंत तिथे तोडली गेली आणि मग मी पुढे गेले. पण एक आईची कायम शिकवण होती, जे तू म्हणतेस की काय पुढे गेलीस प्रत्येक स्टेजमध्ये. तर मी म्हणेन प्रत्येक स्टेजमध्ये म्हणण्यापेक्षा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी
आईने मला कायम शिकवली. एक म्हणण्यापेक्षा अजून बऱ्याच काय काय गोष्टी आहेत. पण त्यातल्या काही गोष्टी अशा की प्रामाणिक राहा. जे काही करशील त्याला ते मन लावून कर, कन्सिस्टन्सीने कर. म्हणजे की आज हे घेतलंय, ते सोडलं, उद्या ते केलं, असं नको करूस. एखादी गोष्ट जी करायला घेशील ती मन लावून कर आणि वेळेत पोच सगळीकडे. कायम वेळेचं महत्त्व ठेव. सो त्या गोष्टी मी कायमच पुढे फॉलो करत आले. आणि त्यानंतर अर्थातच जसजसं मोठी होत गेले आणखीन मग आपल्या आपल्या ह्या फील्डमध्ये आल्यानंतर मग परत आईचा थोडासा पदर धरला गेला. कारण की नवीन फील्ड होतं, नवीन सगळी लोकं आणि ऑफकोर्स आपण खूप काही काही गोष्टी ऐकतो. तर तिथे पुन्हा थोडीशी एक भीती वाटायला लागली. पण कायमच आईने मला पुश केलं त्या भीतीमधनं बाहेर येण्यासाठी. सो तेव्हा मग आई सेटवरती यायची सुरुवातीला डे 1ला आणि मग मी माझी माझी कामं पुढे करायचे. पण ते झालं मग ऑफकोर्स आई झाल्यावरती तर तुम्हाला म्हणजे काय लग्न म्हणतात लग्न झालेली हो, सोनाली. लग्न झालेली सोनाली खूप बेफिकीर झाली. खूप Absolutely. काय म्हणतात ना, की एक स्ट्रेस फ्री म्हणजे त्याआधी स्ट्रेस होतं असं मी म्हणणार नाही. पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा एक दडपण असतं, की आपल्याला आपलं करियर करायचंय, आपलं पुढे काय होणार आहे, सेटल कसं व्हायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आई-वडिलांकडनं आपण ऐकत आलेलो असतो, की अरे नाही, नाही लग्न करून सेटल व्हायचं आणि वगैरे, वगैरे ते सगळं त्या तुमच्या बॅक ऑफ द माइंड असतातच, राईट? पण लग्न झाल्यानंतर किंवा रादर विजयला डेट करायला लागले, तेव्हापासनं मला असं वाटतं मी खूप फ्रीडम म्हणतात ना, तो मला कुठेतरी जाणवायला लागला, की हुश आता आता देअर इज समबडी विथ Yes. यू ऑल द टाईम, की ज्याच्याबरोबर तुम्ही शेअर करू शकता, ज्याच्याबरोबर तुम्ही हक्काने भांडू शकता, हक्काने मोकळं होऊ शकता आणि ॲट द सेम टाईम तुम्ही आयुष्य एन्जॉय करू Enjoy करू शकता, राईट? कारण कितीही आपण मित्रमैत्रिणी पण तेच करतात. पण तरीही नाही म्हटलं ती एक घरामध्ये जी सिक्युरिटी लागते, की आपण घरी आल्यानंतर आपल्याला एक असं छान वाटतं, आपोआपच रिलॅक्स फील येतं. ते कशामुळे येतं? ते त्या घरातल्या माणसांमुळे माणसामुळे. येतं. सो ते जे एक सिक्युरिटी मला मिळाली, एक मेंटल सिक्युरिटी, ती मला खूप आय थिंक छान वाटली. त्यामुळे ती खूप बेफिक्री मी म्हणतात ना, तशी मी झाले, स्वच्छंद झाले आणि आईने पण माझ्या ते कायम नोटीस, "तू आता बिंदास झालेस." म्हटलं, "हो, आता मी बिंदास्त आहे." सो ते जग बघणं आणि तुमच्या साथीदाराच्या मदतीने खूप काही गोष्टी शिकणं, हेही त्याच्यामध्ये येतं आणि ते खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये जाता, तुम्हाला मी कायमच म्हणते, की तुम्ही जसं देत राहता एखाद्या रिलेशनशिपमध्ये, तसंच त्या रिलेशनशिपमध्ये दुसरी व्यक्तीसुद्धा अननोइंगली तुम्हाला काही काही चांगल्या गोष्टी शिकवत देत असते. तर त्या तुम्ही ग्रॅब केल्या पाहिजे, ज्या तुम्हाला पटतात, ज्या तुम्हाला आवडतात आणि असं वाटतं की येस, या गोष्टी आहेत ना, ह्या खरंच खूप चांगल्या आहेत आणि ह्या मी कशा घेऊ शकते. सो त्या मी शिकायला लागले, त्या ग्रो केल्या स्वतःमध्ये आणि मला असं वाटतं की बेफिक्रेपणाबरोबरच मग मॅच्युरिटी जी आली ना, ती आई ह्या स्टेजमध्ये Yes. गेल्यानंतर आली, की येस आता मी हे खूप छान आयुष्य जगायला लागले किंवा एन्जॉय करायला लागले. पण ॲट द सेम टाईम आता एक रिस्पॉन्सिबिलिटीची भावना निर्माण झाली त्यावेळेस. आणि अर्थातच तुम्हाला तुमच्याबरोबर तुमची आई असते, मोठी मंडळी असतात जी शिकवत असतात त्या स्टेजमध्ये आई पण कसं फॉलो करायचं ते. पण प्रत्येक बाईमध्ये नॅचरली ते इन्स्टिंक्ट असतं आणि तिला ते तिच्या पद्धतीने ती आपल्या मुलीला किंवा ते आई पण घडवत असते असं मला वाटतं. त्यामुळे कुठेतरी माझ्यातही तो एक चेंज आला. तिथे मग तेव्हा ते थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी, एक जबाबदारीची जाणीव आली आणि एक आपण हे म्हणतो ना, एक एक आयुष्यामध्ये एक आता एक शांतता म्हणा किंवा एक Peace. बॅलन्स आणि एक पीस आलाय तसं वाटायला लागलं. आणि मग तिथे ते ते मी आयुष्य एन्जॉय केलं. मग त्यावेळेस मी असा विचार नाही केला, की आता माझ्या करिअरचं काय होईल किंवा आता मी करू का नको. देवाच्या कृपेने मला असं होतं, शक्य होतं, की मी काम सोडू शकत होते. सो मी ते पूर्ण आई पण एन्जॉय केलं माझं. आणि आत्ताच इनफॅक्ट थोड्या दिवसापूर्वीच सनायला कुठचा तरी फोटो हवा होता फादर्स डेसाठी. हो. आणि ती मला म्हणाली, की मला तुझ्या कॅमेरामधनं बघू ना, फोनमधनं काही आहेत का. सो शी वेंट थ्रू एकदम जुने आणि तिला अचानक ती बाळ वगैरे असताना शी सेड, माय गॉड किती मजा केली, या हे पण केलं ते पण. सो देन यू फील की की तुम्ही तिला आज ते बघून छान वाटतंय. तिला आज बघून असं वाटतंय, की अरे मी मम्माबरोबर इतक्या गोष्टी केल्या आहेत, हे पण केलंय, ते पण केलंय, अच्छा अशी मजा केली. सो ते तिला तिच्या चेहऱ्यावरचं ते हास्य, तो आनंद बघून मला असं वाटलं, की
मी जो निर्णय तेव्हा घेतलेला होता परफेक्ट तो परफेक्ट होता, की मी स्वतः तेव्हा आनंद घेतला आणि आज माझ्या मुलीला ते बघून तो आनंद अनुभवता येतोय. सो ते सगळं मी एन्जॉय केलं. आणि मग ऑफकोर्स ऑफकोर्स मग आपलं जे मेन काय म्हणतात ना, जिथून सुरुवात, ज्यामुळे काय म्हणतात एक प्रसिद्धी मिळाली, की ज्यामुळे तो कामाचा आनंद मिळाला, ते परत करण्याची इच्छा निर्माण झाली, राईट. सो मग मी परत माझ्या अभिनयाच्या याला सुरुवात केली. आणि कायमच जेव्हा मी आधी ॲक्टिंगमध्ये होते, मग जेव्हा माझं लग्न झालेलं होतं वगैरे तेव्हाचं म्हणत नाही मी, त्याच्या आधीही, की असं प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपण ना ॲक्टिंगच म्हणा किंवा डिरेक्टर असेल म्हणा किंवा कोणी, त्याच्या व्यतिरिक्त पण आपण काहीतरी करावं. सो ते मलाही कायम वाटत होतंच, की आपण ना ॲक्टिंग व्यतिरिक्त कधीतरी प्रोडक्शनमध्ये जाऊया किंवा आणखीन छान डिरेक्शन माझ्या डोक्यात होतं. पण आय वॉज नॉट शुअर की मी अजून तेवढी इक्विप्ड आहे का किंवा तेवढं मला जमेल का. पण प्रोडक्शनचं नेहमीच माझ्या डोक्यात होतं. आणि एक पंजाबी नवरा असल्यामुळे ते म्हणतात ना, की आपण थोडे कायम मिडल क्लासमधनं मी आलेली होते. ती थोडी उडी घ्यायला भीती वाटते. पण जेव्हा माझ्याकडे ते स्क्रिप्ट आलं आणि मला ते भावलं खूप, मी खूप कनेक्ट झाले, तेव्हा मी म्हटलं की मला हे करायचं आहे. पण मी थोडीशी आपण काचकूच करतो ना, की अरे नाही पण काय करू. तेव्हा त्या पंजाबी नवऱ्याने बरोबर धक्का दिला की कर, की ना मी आहे तुझ्याबरोबर, तू कर, बिंदास कर. आणि मग तशी त्याला सुरुवात झाली. आणि मग अचानक जी मी तुला म्हटलं की लहानपणीची बुजरी, इंट्रोवर्ट, म्हणजे आता तू हा प्रश्न विचारल्यानंतर आता मला एकदम ते जाणवलं की ती आणि मी ही आता जर कम्पेअर केली तर प्रोड्युसर झाल्यानंतर ही जी आत्तापर्यंतची जी शेवटची स्टेज आहे त्याच्यामध्ये ती कम्प्लीटच कॉन्फिडेंट, कम्प्लीटच एक्स्ट्रोवर्ट, कम्प्लीटच एक वेगळाच काय म्हणतात ना धडाडीपणा आय थिंक माझ्यामध्ये आला. कारण ती जबाबदारी, वेगळी जबाबदारी माझ्या खांद्यावरती आली. बिकॉज अख्खं युनिट म्हणा, अख्खं प्रोडक्शन म्हणा, अख्ख्या लंडनला जाऊन शूट, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या खांद्यावरती आल्या. आणि माझं असं झालं आता हे इंद्रधनुष्य आपण घेतलेलं आहे आणि ते आता व्यवस्थितपणे पूर्णपणे न्यायचं आहे शेवटपर्यंत. सो त्याकरता ऑफकोर्स मित्रमैत्रिणींची साथ होती. पण ती सोनाली जी होती ना, आता जी प्रोड्युसर म्हणून जी आली, ती आणि ही लहानपणीची, ह्यांच्यामध्ये खरंच म्हणजे ते आता मी आता तुझ्याशी बोलता जेव्हा तो अख्खा प्रवास बघते तेव्हा मला असं वाटतं की यार खूप छान. म्हणजे मी आय हॅव डन ॲटलिस्ट गुड इन माय लाईफ. म्हणजे आत्तापर्यंत मी असं म्हणणार नाही की ओके एक्सिलेंट, आपण म्हणतो ना की काय काय म्हणतात त्याला आपलं खूप जास्त नाही एक्सलेंट असं म्हणणार नाही. पण आय थिंक एक गुड, नाईस अशा स्टेजपर्यंत आय थिंक मला माझा हा ग्राफ दिसतोय आणि मला तो आवडतोय की फ्रॉम दॅट टू दिस इज अ गुड प्रवास. व्हेरी गुड. आणि हा फायदा आहे बिकॉज आय नो यू फ्रॉम द बिगिनिंग. आणि म्हणून मी हा प्रश्न घेतला बिकॉज की कसं आहे सोनाली, कुठे ना कुठेतरी ना शेअरिंग इज केअरिंग. ओके, आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं आलो आहोत तिथे आपल्याला असे रोल मॉडेल्स कोणी नव्हते फारसे. सो आज तू खूप लोकांसाठी, खूप मुलींसाठी, खूप बायकांसाठी इन्स्पिरेशन आहेत की एका बॅकग्राऊंडमध्ये, एका टिपिकल मिडल क्लास बॅकग्राऊंडमध्ये असताना देखील एक मोठं स्वप्न बघणं आणि त्या ट्रान्सफॉर्मेशन. म्हणून मी खूप विचारपूर्वक हा प्रश्न तुझ्यासाठी खूप छान होता. म्हणजे मी खूप बडबड केली बहुतेक, बट इट वॉज लाईक आय जस्ट फ्लोड, फ्लो आणि सडनली आय रिअलाइज की यार खरंच खूप मोठा डिफरन्स झाला तो आयुष्यामध्ये. आणि ती एक कॅरेक्टरिस्टिक आय थिंक खूप डेव्हलप झाली ओव्हर अ पिरियड. व्हेरी गुड. सो सोनाली, आता बोलता तू म्हणालीस की तू आणि आई एकटेच होता, एकमेकींना आधार. बाबा फार लवकर गेले. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे की सिंगल पेरेंट आणि सिंगल डॉटर, तर तुम्ही कशा एकमेकींच्या आधारस्तंभ बनून एकमेकींना सपोर्ट केलं. आणि आत्ता हल्ली जो ट्रेंड आहे, मुलींना लग्नच करायचं नाही आहे किंवा सिंगल मदर आहेत किंवा डिवोर्स आहे किंवा आता नाही, मुली करतच नाहीत लग्न, तर त्यांना काय सल्ला देशील की जर आई आणि मुलगी आहे एकटी किंवा एकटीच राहायचा निर्णय घेतला आहे, सो ते ऐकायला आवडेल. आय थिंक मी खूप फॉर्च्युनेट होते की माझी आई आणि मी, म्हणजे बाबा गेल्यानंतर आई एकटी होती, तर मी खूप फॉर्च्युनेट होते की माझी आई खूप टिपिकल आई असतात काही, म्हणजे मी आय एम नॉट सेइंग की दे आर रॉंग, पण माझ्यासाठी ते
काय म्हणतात ना एक वर्क केलं, म्हणून मी म्हणेन की माझी आई माझ्यासाठी खूपच इन्स्पिरेशन होती आणि आहे. कारण तिने कधीच ती एक ऑर्थोडॉक्स गोष्ट फॉलो केली नाही. म्हणजे तू आईला ओळखतेसच, ती कम्प्लीट काय म्हणतात ना इंडिपेंडेंट होती. ती काम करत होती म्युन्सिपाल्टीमध्ये, डोंबिवली म्युन्सिपाल्टीमध्ये, आणि ती इंडिपेंडेंट असल्यामुळे स्वतःच काय म्हणतात ना स्वतःचे पैसे कमवत असल्यामुळे तिच्यात तो एक, जरी ती खूप शिकलेली नसली तरी पण तिच्यात तो एक कॉन्फिडन्स होता. आणि त्या गोष्टीमुळे तिने मला कधीच असं हे करून दाखवलं नाही की तू हे करू शकत नाहीस किंवा ते हे करू नकोस किंवा आता ह्याच फील्डमध्ये जायचं आहे तर इट्स नॉट नाईस, मी एकटी बाई आहे, माझे नातेवाईक काय म्हणतील, माझे मित्रमैत्रीण, कधीच तिने त्याचा विचार केला नाही. तुला हे करायचंय तुझ्या आयुष्यात तुला, आणि त्याच्यासाठी तू दुसऱ्यांचा विचार करू नकोस. जो तुला आनंद मिळतोय ते तू कर. आणि ते करताना मी तिला पाहिलंय. सो इट्स नॉट की तुम्हाला शिकवतात तेव्हाच तुम्ही ते शिकता. तुम्ही जेव्हा एखादी व्यक्ती ते आचरणात आणते ते बघून सुद्धा तुम्ही खूप शिकता. सो ते मी माझ्या आईमध्ये बघितलंय की आईने खूप काय म्हणतात ना एक धडाडीचं आयुष्य जगली आहे ती, आणि तिथूनच मी ते शिकले. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मला कोणाला आता जर काही ॲडवाईस द्यायचं असेल तर मी म्हणेन की देर इज नथिंग रॉंग इन स्टेईंग अलोन. म्हणजे तुम्हाला एकटीला राहायचं आहे, तुम्हाला लग्न करायचं नाही आहे, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. कारण की आपण सगळेच जण जाणून आहोत की एखाद्या जबरदस्तीने लग्न करायचं आहे म्हणून जर का एखाद्या लग्नात पडलो की आई वडीलच सांगतायत किंवा जी सोसायटी आपण राहतोय की तिथे त्यांचं म्हणणं आहे की नाही तुम्ही जर काय लग्न झालेलं नसेल तर तुम्हाला कॅरेक्टरकडे तुमच्या त्या पद्धतीने बघितलं, लोक काही झालं तरी बोलणारच आहे. आपण सगळीकडेच ऐकतो आजकाल की तुम्ही काहीही करा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फॉल्ट निघणारच आहे. अँड दॅट सोसायटी इज अस. आपणही करू शकतो कदाचित अननोईंगली ते कोणाच्या बाबतीत. सो देन वाय थिंक अबाउट सच पीपल. तुम्हाला जर काय असं वाटतं की तुमचं आयुष्य तुम्ही एकट्याने आयुष्य ही इज ऑल्सो नाईस. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःवर किती प्रेम करताय, तुम्हाला स्वतःची कंपनी इतकी आवडतीये की तुम्हाला दुसऱ्यांच्या कंपनीची गरजच नाहीये. सो तसं जर काही तुम्हाला हवं असेल आणि तुमच्यामुळे जर काय कुणाचं दुसऱ्याचं आयुष्य, म्हणजे तुमचा नवरा असो किंवा बायको असो किंवा त्याच्यानंतर होणारं तुमचं मूल आहे, हे नंतर तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही डिवोर्स घेतल्यानंतर जर काय ते बर्बाद होणार असेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे ना. सो ते करा. आणि ज्यांच्यावरती परिस्थितीमुळे, जसं माझ्या आई आणि माझ्या मध्ये जसं झालं की राहायला लागतं एकटं, तशा जर काय सिंगल मदर्स असतील तर आय थिंक ना अशांना ना ॲडवाईस देण्याची काहीच गरज नसते. तुम्हाला तुमचं आयुष्यच एवढं काही शिकवलेलं असतं ना आयुष्याने की तुम्ही आपोआपच तुमच्यात ती ताकद येते आणि तुम्हाला तुमच्या इन्स्टिंक्टच तुम्हाला ते काय काय करायला लावतात की ज्या चांगल्याच गोष्टी असतात तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठी. मी फक्त एवढंच म्हणेन की जस्ट सिंगल आईंसाठी की त्यांनी आपल्या मुलांसाठी म्हणून मरू नका. ती एक गोष्ट करू नका की तुम्ही तुमच्याकडे वेळ द्या. असं नाही आहे की तुमच्यावर तुमच्या मुलीची किंवा मुलाची जबाबदारी आहे, तुम्ही सिंगल पेरेंट आहात तर आता तुमची सगळी स्वप्न, तुमच्या सगळ्या गोष्टी बाजूला टाकून तुम्ही फक्त त्या मुलासाठी किंवा मुलीसाठी करा. बिकॉज यू डोंट नो उद्या त्यांना तुम्ही चान्स देऊ नका किंवा की तुम्ही त्यांना बोलतायत की अरे यार तुझ्यासाठी मी हे केलं, तुझ्यासाठी मी ते केलं, मी माझं स्वप्न सोडलं, मी माझी नोकरी हे केली, माझं ते नको. ते त्यांना ऐकू नका. ते पुढे जाऊन ते त्यांच्या मुलांना ऐकवणार बिकॉज दे आर लिस्निंग इट फ्रॉम यू. आणि ती चेन ब्रेक होणार नाही. ती चेन ब्रेक होणं खूप गरजेचं आहे की आज तुमच्या मुलांनाही वाटू देत की माझ्या आईने ना सगळं तिला जे आवडीचं होतं ना ते सगळं तिने केलं, त्यामुळे ती खुश होती आणि ती खुश असल्यामुळे मी खुश राहिले आणि मलाही हेच फॉलो करायचंय. सो ती चेन ब्रेक करा आणि कुठेही तुमच्या आशा आकांक्षा, तुमचा हॅपीनेस तुम्ही सोडू नका. त्यांनाही तुम्हाला जे करायचं ते करून त्यांनाही तुम्ही देऊ शकता. भले 100% देणार नाही पण 90% द्याल, पण द्याल ना. कोणी सांगितलं की 100%च द्यायला पाहिजे? नाही ना. तुम्ही तुमचंही सांभाळा, तुमचा हॅपीनेस सांभाळा, त्यांनाही तो सांभाळू दे आणि तसं पुढे जा. सो दॅट तुमच्या मुलीला उद्या एक चांगलं एक्झाम्पल असेल. दॅट्स द ओनली थिंग आय कॅन से, जे मी स्वतःवरती आचरण्याचा प्रयत्न करते की मी माझ्या लेकीला असं करणार नाही, बघ मी तुझ्यासाठी माझं करिअर सोडलं. नाही, दॅट डझंट मीन माझ्या आईने मला तसं सांगितलं, तिने तिचं करिअर केलंच होतं. बट आय एम जस्ट सेइंग की ती एक गोष्ट कधी कधी मला माझ्या काही मित्रमैत्रिणींच्या संवादांमधनं जाणवते आणि मला असं वाटतं यार नको ना, का त्या मुलांना ओझ्याखाली टाका तुमच्या सॅक्रिफायसेससाठी जे तुम्ही मुलांसाठी केलं. नका करू. तुमचंही आयुष्य एकदाच आहे, सो ते तुम्ही एन्जॉय करा. गुड. सो सोनाली, म्हणजे मला आपण खरंच असं बोलतोय अजूनही विश्वास बसत नाहीये, बट मला आठवतंय आपण खूप खायचो कॉलेजमध्ये. नकोच बोलूस ते. वडापाव, समोसा पाव, मिसळ पाव आणि माझं डायट आणि हे तर काही सांगायचं डायट तू बोलूच नकोस. पण आता जे तू काही योगामध्ये आली आहेस,
योगात बाई काय तू आसनं करतेस, मला तर बघूनच आय फील प्राऊड की तू करतेस आसनं वगैरे. पण इतका मोठा चेंज, लाईक फ्रॉम वडापाव टू योगा, वडापाव टू योगा, वा, फ्रॉम समोसा पाव टू आयुर्वेदा. हे म्हणजे कसं, ह्याच्या मागची काय स्टोरी, म्हणजे काय टर्निंग पॉइंट होता तुझा की तू सडनली फ्रॉम वडापाव टू योगा आणि आयुर्वेदा? बापरे, हो खरं आहे ऍक्च्युली. पण ह्याचा अर्थ असा नाही मी वडापाव समजपाव सोडलाय असं नाही आहे, मी तेही खातेच बरं का, ते पाहिजेच आयुष्यामध्ये. आणि आता तू पंजाबाशी लग्न केलं, हा म्हणजे अरे तो तर कमाल आणि खवय्ई आहे. सो तो चेंज ओव्हर ना तो चेंज ओव्हर ना माझ्यात आला. म्हणजे मी तर नेहमी म्हणते, मी ऍक्टिंग करत होते, करिअरला सुरुवात केली तेव्हाही मी कधी एवढी फिटनेसमध्ये नव्हते. फार तर फार मी आपल्या डोंबिवलीमध्ये ते एरोबिक्सचे क्लासेस वगैरे तेव्हा नवीन नवीन सुरू झालेले होते, तेव्हा मी गेलेले असेल, एखाद क्लास केला असेल, माझं झालं जाऊ दे ना, ठीक आहे ना वगैरे असं करून मी निघून आले. पण असं थरली असं कधीच त्या वेळेला केलं नव्हतेच. पण माझ्या प्रेग्नन्सीला मी जेव्हा प्रेग्नेंट झाले तेव्हा मग मी योगाला सुरुवात केली आणि त्याच्यातनं मला ती गोडी निर्माण झाली आणि मग मला त्याचे रिझल्ट्सही दिसले. म्हणजे मी प्रेग्नेंट असताना जे योगा केला, त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर आफ्टर 3 months का 4 months मी परत सुरुवात केली योगाला हळूहळू. म्हणजे लिटरली आता तू जी आसनं बघतेस म्हणतेस ना, तेव्हा मला असं जाणवतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की यार काय हे करते, काय हे असं तसं, मी म्हणा किंवा आणखीन कोणी मुली असतील. पण जेव्हा आम्ही सुरुवात करतो ना, म्हणजे मी कधी सुरुवात केली तुला सांगते, आता 17 वर्षाची सन आहे, म्हणजे आय स्टार्टेड अबाउट 17 years बॅक. पण तेव्हा मी लिटरली प्रेग्नन्सीमध्ये माझं वजन झालं होतं 75 किलो. हां, तर ते झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला फक्त 1 सूर्यनमस्कार मी घालत होते. मला तो 1 सूर्यनमस्कार घालून पण मी अशी दमून जायची की अरे बापरे यार कंटाळा आलाय. पण ते एक ध्येय होतं की नाही यार, आपल्याला परत आपल्या आधीच्या फॉर्ममध्ये यायचंय, हेल्दी व्हायचंय. आणि त्याच्यामध्ये मग मी ते सुरुवात केली हळूहळू करत मला त्याचा रिझल्ट दिसला. ओके, तेव्हा मी तोंडावर कंट्रोल पण केलेला होता, झिप केलेलं होतं माउथ, ते पण आहे. म्हणजे कशावरती पण गोडवरती, बाकी मी खात होते कारण की ऑफकोर्स आय वॉज ब्रेस्ट फीडिंग माय बेबी. पण मी गोडवर कंट्रोल केलेला होता आणि मी व्यायाम रोज योगा नित्यनेमाने करत होते. आणि लिटरली विदिन 7 to 8 months मी आय केम बॅक टू माय 7 to 8 नाही 9-10 महिने लागले मला माझ्या 51 वरती यायला. आणि आय वॉज लाईक की यार हे छान झालं यार, आणि मला हे एन्जॉय करते मी करताना, मला आवडते. मला म्हणजे त्या 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये मी कम्प्लिटली कट ऑफ होते. मला खूप छान वाटतं की आपण आपल्यासाठी काहीतरी करतोय. सो तिथनं ती गोडी लागली आणि मग मी ते आत्तापर्यंत कंटिन्यू केलं. आणि त्याच दरम्यान माझा नवरा तोही त्या क्षेत्राकडे इन द सेन्स तो खूप आधी पुस्तकं वाचायचा, त्याला कायमच आवड होती ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याची. आणि त्याने टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला आणि मग आम्ही आमची रिट्रीट कंपनी सुरू केली, ज्याच्यामध्ये आम्ही असा विचार केला की तुम्हाला जर काय योगा करायचा असेल किंवा तुम्हाला काही आध्यात्मिक गोष्टी करायच्या असतील तर असं का नेसेसरी आहे की तुम्ही कुठच्या तरी एकदम झोपडीसारख्या जागेमध्ये जा, जिथे घाण असते तिथेच जा आणि तिथेच करा. म्हणजे वी आर नॉट सेइंग इट्स रॉंग, पण जर काही लोकांना ते नसेल पटत, पण त्यांना तरीही इच्छा आहे करायची, तर ॲटलिस्ट लेट देम गेट द टेस्ट ऑफ इट. मग एकदा ते त्याच्यामध्ये खेचले गेले ना की त्यांच्या कम्फर्ट झोनमधून मग त्यांच्यामध्ये खेचले गेलं की मग कदाचित त्यांना त्या पाथवरती जायला ते थोडंसं इझी पडेल. मग त्या दृष्टीने आम्ही ती थोडी लक्झरी रिट्रीट, योगा रिट्रीट सुरू केली. आणि मग आता आम्ही कम्प्लिटली तो आणि मी दोघंही जण, तो आता टीचर आहे कुंडलिनी योगाचा, तो वर्ल्ड वाईड शिकवत असतो आणि मी शिकवत नाही, मी फक्त फॉलो करते, मी प्रॅक्टिस करते. आणि आता तेच मी मगाशी म्हटलं ते की नवरा आणि मी दोघंही जे पार्टनर्स आहेत त्या दोघांनाही या गोष्टींची आवड आहे. मी त्याच्याकडनं काही शिकले, तो माझ्याकडनं काही शिकला. सो ह्यामुळे दोघांनाची आवड सेम असल्यामुळे आय थिंक त्याच्यामध्ये आणखीन आमची ग्रोथ होतीये आणि ग्रोथ अजून व्हायला आम्हाला आवडेलच, का नाही. आणि सनाया पण फॉलो करते सगळं, मी बघितलंय तिला. हो, सनाया सुरुवाती म्हणजे लहानपणापासून ती योगा, माझा क्लास चालायचा तेव्हा ती येऊन बाजूला करत बसायची. मग तिने सुद्धा योगाच्या परीक्षा दिल्यात, अय्यंगार योगाच्या. हो, आणि मग ती बाबां जेव्हा शिकवायचे तेव्हा ती पण त्यांच्यासमोर जाऊन बसायची आणि बुक घेऊन पेन घेऊन नोट्स लिहायची वगैरे. आता ती थोडीशी मोठी झाल्यानंतर ऑफकोर्स तिला तिचे प्रकार, म्हणजे तिला थोडं जिमिंग जास्त आवडतं किंवा शी प्लेज अमेझिंग टेनिस, आणि तर त्या गोष्टी तिला जास्त आवडतात. बट सी पॉईंट काय आहे, तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह असणं आणि तुमच्या शरीराला
काय म्हणतात ना, चंट एक चटपटीत ठेवता येणं हे महत्त्वाचं आहे. मग ते तुम्ही योगामध्ये करा, तुम्ही चालायला जा, तुम्ही रनिंग करा, तुम्ही स्पोर्ट्स खेळा, काहीही असू शकतं. योगा इज जस्ट अ वे ऑफ लाईफ. आसना कम्स ॲज अ फोर्थ स्टेज इन योगा. जेव्हा योगाचं आपण जे सगळी म्हणतो गोष्टी, त्याच्यामध्ये आसन इज वन पार्ट ऑफ योगा. तुमची वे ऑफ लाईफ जे आपण नेहमी म्हणतो की दॅट इज योगा. सो ते करा तुम्ही दिवसभर, देन तुमचा योगा झालाच की. सो सोनाली, मी काकूंना ओळखते. सो काकूंना खूप होतं तू ऍक्टिंग करावी, इच्छा होती. तेव्हा आपण इतके हुशार नव्हतो की ते मॅनिफेस्टेशन करते काकू, हे माहित नव्हतं. सो मला तुला असं विचारायचं की मॅनिफेस्टेशन बद्दल तुला आधी माहिती होतं का, आणि आता तुला मॅनिफेस्टेशन बद्दल काय माहिती आहे, आणि तू तुझ्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन कसं इम्प्लिमेंट करते. बट नाव व्हेन आय लुक बॅक, काकूने मॅनिफेस्ट केलं होतं. हो ग, खरंच आहे. म्हणजे तेव्हा ना आपल्याला या सगळ्या गोष्टी आता सोशल मीडिया वगैरे सगळ्यामुळे आपल्याला कळतं मॅनिफेस्टेशन आहे, हे आहे, ते आहे. पण तेव्हा कुठे काय कल्पना होती आपल्याला, हे सगळं काहीच माहिती नव्हतं. पण मला आता तू जसं म्हणालीस तेव्हा तसं की खरंच आईने ते आय थिंक खूप मॅनिफेस्ट केलेलं. आईची जबरदस्त इच्छाशक्ती होती, त्याच्यावरती ते झालं. पण आता मी तेव्हा ज्या गोष्टी केल्या ना, त्या मला असं वाटतं की अरे यार, मी हे जे करत होते ते ॲक्च्युली मॅनिफेस्टेशनच तर होतं, पण मला माहीत नव्हतं. आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे मी करायची जे खूप फनी आहे. मी ना अगदी सुरुवातीला म्हणजे जे आपण फोटो द्यायला जातो ती जी स्टेज होती ना, तेव्हा मी ना पेपरवरती कंटिन्युअसली ऑटोग्राफ करायचे. म्हणजे की आता मला समजा कोणाला ऑटोग्राफ द्यायचे तर मी कशी देईन. सो मी लिटरली माझ्याकडे पेपरवर मी नुसती बसलेली असायचे ना घरी, मी कसं लिहायचं, असं लिहू का की असं लिहू का, आणि मग मी ती कंटिन्युअसली करत बसायची. आणि जेव्हा मी अशी मला आठवते आजी माझी यायची आणि ती दुपारच्या वेळेला झोपलेली वगैरे असे, तर आजी कधी कधी गप्पा करायची आणि मग अचानक ना मी स्विच ऑफ व्हायचे. का तर मी ना माझ्या विश्वात जायचे आणि मी असं व्हिज्युअलाइज करायचे तेव्हा की अरे मी कोणत्या तरी सेटवर गेले आणि मग मी असे ना मेकअप वगैरे चालू टिपिकल त्या टाईपमध्ये, आणि ते आणि तेव्हा आजी कुठचा प्रश्न विचारे, हां आजी थांब ग, आणि आय यूज्ड टू गो बॅक अगेन. पण तेव्हा हे माहिती नव्हतं की हे मॅनिफेस्टेशन करते मी, किंवा त्यासाठी मी हे करते. नॅचरली जे आपण करतो ते करत होते मी. पण आज जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर असं जाणवतं की यार आपण तेव्हा सिग्नेचर करत राहायचो. सो वी वर ॲक्च्युली टेलिंग द युनिवर्स की मी हे करते, किंवा मी ही स्टेज माझ्या आयुष्यात येणार आहे, यु नो. सो दॅट वॉज अमेझिंग. आणि आता म्हणशील मॅनिफेस्टेशन, तर आता मी एकाच गोष्टीमध्ये बिलीव्ह करते की येस, तुम्ही पॉझिटिव्हली विचार करत राहा. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे ते तिथे कुठेही शंका आणू नका की अरे यार हे होईल का हा प्रश्न विचारूच नका. हे होणार आहे आणि त्यासाठी जे लागणार आहे, त्याच्यासाठी जी गरजेच्या गोष्टी त्या मी करते, ते जर का तुम्ही फॉलो केलं तर आय थिंक दॅट इज हाऊ एव्हरीथिंग इज वर्कड फॉर मी. आणि ह्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट मला शेअर करायला आवडेल, ती म्हणजे जी मी फॉलो केली आणि ज्याचा मला खूप चांगला अनुभव आला, विच इज अ बुद्धिझम प्रॅक्टिस, नम्यो रेंगेक्यो. सो ह्या प्रॅक्टिसकडे मी विक्रम फडणीस जे आहेत त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं. आणि मी त्या स्टेजमध्ये फ्यू इयर्स बॅक मी थोडी इमोशनली अनस्टेबल झाले होते आणि वगैरे वगैरे. आणि तेव्हा मला विक्रमने सांगितलं की तू चल, माझ्याकडे मीटिंग आहे, तेव्हा तू ये, तू बघ. आणि मी ते करायला सुरुवात केली. आणि दॅट इज ऑल्सो अ वे ऑफ मॅनिफेस्टेशन, राईट? इट्स लाईक तुमचा फेथ. तुम्ही कुठचीही गोष्ट करता त्यामध्ये तुमचा फेथ असणं हे खूप महत्त्वाचं आहे. होप नाही म्हणत आहे मी, फेथ, विश्वास असला पाहिजे की हे पूर्ण होणार आहे. आणि ह्याने तुम्ही जेव्हा ते चांट करता, मग ते तुम्ही बुद्धिझम चांट असू दे किंवा दुसरं कोणताही मंत्र असू दे, एक्झॅक्टली, पण तुम्ही जेव्हा त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून चांट करता तेव्हा तुम्ही तुमचा विश्वास, तुमचा त्याच्यावरचा फेथ जो आहे तो खूप दृढ करत जाता, बरोबर. आणि यू स्टार्ट मेकिंग इट सॉलिड. आणि तो जो एक बॉल एनर्जीचा तुम्ही निर्माण करता वाईल चांटिंग, आणि जेव्हा तुम्ही युनिवर्समध्ये सोडता अननोईंगली, तेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याची काय म्हणतात ना, त्याचे फायदे तुम्ही अनुभवू शकता, असं मला एक्सपिरियन्स झाला. कारण मी जेव्हा बुद्धिझमची प्रॅक्टिस सुरुवात केली, म्हणजे मी तुला सांगते एवढे अनुभव आले. तुझ्याकडे वेळ असेल तर मी सांगेन त्याच्यासाठी बडबड करते. सो मला इतका छान त्याचा अनुभव आला ना, म्हणजे जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, लाईक आय वॉज शॉक्ड की हे असं कसं झालं. म्हणजे मी बुद्धिझमची प्रॅक्टिस सुरू केली, चांटिंग सुरू केलं, बऱ्याच काही गोष्टी माझ्यासाठी चांगल्या होत गेल्या आणि तो विश्वास दृढ होत गेला आणखीन. आणि मी जसं तुला म्हटलं की मला प्रोड्यूस करायचं होतं, मी काही स्क्रिप्ट्स ऐकायला सुरुवात केली होती लेखकांकडे वगैरे, आणि अचानक ही स्क्रिप्ट माझ्याकडे आली. ओके.
आणि ती आई मुलीचीच कथा होती, सिंगल आई मुलीची. सो आय कुड कनेक्ट विथ माय मदर. नंतर ती मुलगी ज्या काय म्हणतात फेजमधनं चालली आणि तिचे जे प्रॉब्लेम्स चालले होते ते माझ्या लेकीच्या बाबतीत चालले होते. आणि तिने मला माझ्या डिरेक्टरने सांगितलं की मला ह्याच्यात तुझी मुलगी म्हणून तुझीच मुलगी हवी. सो दॅट हॅपन्ड. ओके. अँड आय डिडंट मॅनिफेस्ट इट, राईट. आय वॉज जस्ट चांटिंग विथ फुल कन्व्हिक्शन की माझ्या आयुष्यात छान काय काय गोष्टी घडाव्यात ज्या मला वाटतायत, आणि वन ऑफ देम वॉज दिस ऑल्सो. आणि ते घडत गेलं आपोआप आणि मला काहीच करायला लागलं नाही बनू माहिती आहे. पटपट मला प्रोडक्शन EP मिळाला, हे मिळालं, ते मिळालं, लंडनचं जुळून आलं, सगळ्या गोष्टी सुरळीत. म्हणजे ज्यासाठी बऱ्याच बाकीच्या लोकांना त्यावेळेस प्रॉब्लेम्स येत होते, लंडनमध्ये शूटसाठी त्यावेळेस खूप प्रॉब्लेम्स होत होते, पण लकीली एक विजाचा इश्यू सोडला तर माझ्या आयुष्यात त्यावेळेस काहीच प्रॉब्लेम आला नाही. आणि द फनी थिंग वॉज की बुद्धिझम इट्स लाईक यू ट्रीट इट लाईक युअर मदर, राईट. नम्यो रेंगे किंवा निचिरिन दायशुन, इट्स लाईक युअर मदर दिस थिंग. सो माझ्याकडे स्टोरी आली, ती पण आई मुलीच्या ह्याचीच आली. त्यानंतर मी लंडनमध्ये लोकेशन डिसाईड केलं जिथे मी शूट करणार होते, माझं घर दाखवणार होते. ते घर वगैरे झालं, शूटिंग्सला आम्ही पोचलो आणि मी मेकअप करत होते तिथे रूममध्ये. आणि मला त्या दिवशी हॉटेलमध्ये मला वेळ मिळाला नाही चांटिंग करायला. सो मी मेकअप करता करता माझं चांटिंग सुरू होतं. आणि अचानक तो जो ओनर होता त्या बंगलोचा, ज्याने रेंटवरती ती दिली, ते राहतात पण तिथे, बरोबर. सो तो असा आला आणि त्याने ते ऐकलं आणि तो म्हणाला की यू प्रॅक्टिस बुद्धिझम. मी म्हटलं की हो. यू प्रॅक्टिस नम्यो. आय सेड हो. तर म्हणाला की तो तिकडचा हेड होता, त्याचं तो स्वतः ते चांट करतो, तो स्वतः तिकडचा तो जे हेड, त्या एरियाचे हेड्स असतात तसा तो होता. आणि मग आय कुडंट बिलीव्ह इट. आणि तो म्हणाला की माझी आत्ता संध्याकाळी नंतर आमची चांटिंगची मीटिंग आहे, तुला यायला आवडेल का. मी म्हटलं हो. आणि माझं पॅकअप झालं. सो इट वॉज लाईक अनकॅनी की मी अशा घरात शूट करते जिथे शूट करणारा माणूस स्वतः बुद्धिझम प्रॅक्टिस करतोय. मी परत आले, मग मी मदर्स डेच्या दिवशी त्याची अनाऊन्समेंट केली. सो इट वॉज अनकॅनी. आणि मग मला तो एक विश्वास ना आपला मग आणखीन बसत जातो आणि तुम्ही जास्त पॉवरने ते चांट करायला लागता. असं नाही की मला हे मिळालं तरच मी करेन, बरोबर. यू डोंट हॅव टू एक्सपेक्ट, बट तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, फुल्ली विश्वास ठेवा. आणि एक आणि बुद्धिझममध्ये असंही आणखी नाही की तुम्ही डोळे मिटून ती चांटिंग करायची नसते. तुम्ही डोळे उघडे ठेवून, येस. सो तुम्ही डोळे उघडे ठेवायचे, एक म्हणजे काय म्हणतात ना, समोर बघत राहायचं आणि चांट करायचं. मग असं नाही की तुम्ही ड्रायव्हिंग करताना पण करताय, तसं नाही करायचं. सो दॅट इज व्हॉट इज ॲक्च्युली मॅनिफेस्टेशन. बिकॉज तुम्ही एक तल्लीन होऊन तुम्ही व्हिज्युअलाइज करत चांटिंग करताय आणि तुम्ही म्हणतायत की हे माझ्या आयुष्यात घडत आहे आणि हे त्याच्याकरता ऑलरेडी आय एम ग्रेटफुल. इट्स नॉट की तुम्ही म्हणते की हे झालं ना की आय बी व्हेरी थँकफुल गॉड. नाही, म्हणजे ते बुद्धिझममध्येच नाही, पण आय थिंक आयुष्यातच तुम्ही हा मंत्र पाळला पाहिजे की जे काही मला आत्तापर्यंत मिळालेलं आहे त्याकरता थँक्यू. मी खूप ऋणी आहे, मी खूप आभारी आहे. आणि आता जे माझ्या आयुष्यात येणार आहे चांगलं त्यासाठी सुद्धा ॲडव्हान्समध्ये थँक्यू. सो आय थिंक मी आणि विजय आम्ही कायमच हा मंत्र फॉलो करतो आणि त्याची आम्हाला खूप चांगली प्रचिती कायमच आलेली आहे. आणि आम्ही ते सनायलाही सांगतो की नेव्हर कंप्लेन नका करू कधी, कारण तुम्ही जितकी आपण नेहमी अशा टाईपच्या रील्स पण ऐकत असतो, पण हा अनुभवला आहे त्यामुळे मी शेअर करते जास्त की मला खरंच याचा खूप चांगला अनुभव आला आहे की तुम्ही कायमच ग्रेटफुल राहा, ग्रॅटिट्यूड ठेवा. किती तुमच्या आयुष्यात 2 गोष्टी चांगल्या चालल्या नसतील, पण 5 गोष्टी तर चांगल्या चालल्या आहेत ना. सो डोंट लुक ॲट देम. ज्या चांगल्या चालल्यात त्याच्याकडे त्याचं काय म्हणतात त्याचं वजन वाढवा, तर आपोआपच ह्याचं वजन कमी होत राहील, बरोबर. सो ते ग्रॅटिट्यूड ठेवा आणि तो ग्रॅटिट्यूड ठेवून तुम्ही जर काही चांट केलं तर ऑब्व्हियसली ती पॉझिटिव्हिटी सगळीकडे पसरते आणि सगळंच छान होतं आयुष्यात. तुझं अजून एक मॅनिफेस्टेशन मला माहिती काय, आठव? फेवरेट कोण होती? माधुरी दीक्षित. आणि भेटली होतीस? येस. आणि मग मी तुला फोन केला होता, तू बोलली मला हिंमतच झाली नाही, गार पडले हात तिच्याकडे. हिच्याकडे आम्ही तेव्हा ना असे 25 पैसे 30 पैसे असे फोटोज मिळायचे पोस्ट कार्ड साईजचे. आम्ही वह्या केल्या होत्या. पडद्याच्या पेलमेटवर असे पिक्चर्स. माधुरी दीक्षितची वेडी होती ही, अत्यंत वेडी, म्हणजे वेडी. आणि ती ऍक्च्युअल मध्ये भेटली आणि जेव्हा भेटली तेव्हा काहीच करू शकले नाही. शी वॉज स्टन्ड, शी वॉज फ्रीज्ड. मी सांगू तो किस्सा तुला. ऍक्च्युली ना, जसं तू म्हणायचं असे पण फोटो घ्यायचो आणि आठवतं त्याच्यामध्ये
खरे फोटो म्हणून पण यायचे. आठवतं की ते प्रिंटेड नाही, अरे हे फोटोज आहेत ना ते ऍक्च्युअली सेटवरती त्या माणसाने काढले आणि तुम्हाला ग्लॉसीवाले ते फोटो मिळायचे. आणि ते सगळे आपण जमवलेले. आणि हे घडलं जेव्हा मी आणि नवरा कुठून तरी येत होतो फिरून, आणि तेव्हा बिझनेस क्लासमध्ये ती होती आणि तिच्या 2-3 सीट्स सोडून आम्ही मागे होतो. सो मी आतमध्ये शिरायला लागले तर मी तिला असं बघितलं, माझं झालं ओ गॉड, असं झालं माझं, ओ गॉड. बरं मी चेहऱ्यावर काहीच दाखवू शकत नाही. सो बघितलं तरी ऍक्टिंग पडायला लागली तिथे माझी. मी असं बघितलं आणि माझं असं करून मी पुढे गेले तर नवरा काय झालं, माधुरी हां सो गो से हॅलो. आय सेड नाही म्हणजे अगं तू, आणि मी त्याच्या आधी तिला भेटले होते बरं का. मी आई मला घेऊन गेली होती कारण आपल्या गोडसेबाई ज्या होत्या संस्कृत शिकवायच्या त्या तिची एक सख्खी मावशी, आणि त्यांनी मला की जा तू तिला भेटायला, कारण मी करिअरमध्ये नुकतीच सुरुवात करत होते, सो तिचा जाऊन गायडन्स घे असं ते म्हणून त्यांनी मला तिची मीटिंग ठरवली होती. आणि अंधेरीच्या स्टुडिओमध्ये मी शूटिंगमध्ये गेले होते आईला घेऊन, आणि लिटरली मेकअप रूममध्ये बसले होते अर्धा तास. ती मेकअप करत होती, मी मागे बसून तिचं सगळं ऐकत होते, पण मला काहीच कळत नव्हतं मी काय ऐकतेय, मला काहीच कळत नव्हतं. आणि मी फक्त बघते हां मग तू ह्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे फोटोशूट कर, मग हे मेकअप हां 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 असं करून मी थरथरत होते. कळलं का तुला, थरथरत. पण तुझं ते मॅनिफेस्टेशन पूर्ण झालं. हो, आणि मी फोटोही नाही घेतला त्याच्यामध्ये, मी विसरले फोटो पण घ्यायचे. आणि नंतर मग ह्या प्लेनमध्ये आला, विजय म्हणाला आता तरी जा, आणि नाही म्हणाला अगं जा. आणि ती अख्खी जी ट्रिप होती मी गेलेच नाही पुढे. आणि मग जेव्हा उतरलो आम्ही एअरपोर्टला उतरल्यानंतर तिची आई होती, आई आणि अजून कोणतरी होतं तिथे, ते उभे होते पुढे इमिग्रेशनच्या तिथे. विजय म्हणाला आता तरी जा. मी जाऊ का, म्हटलं नाही अजिबात जायचं नाहीये. मी फक्त तिच्याकडे बघत गेले. दॅट्स इट वॉज लाईक की देव समोर आहे आणि आपण ना काहीच बोलू शकत नाही, काहीच करू शकत नाहीये, आणि आपण फक्त तल्लीन होऊन बघतोय की जाऊ दे मला काही करायचं नाही, आय जस्ट वॉन्ट टू लुक एट हर, दॅट्स इट. पण ते मॅनिफेस्टेशन होतं. आय थिंक तेव्हा आपल्याला माहित नव्हतं, पण आता माहितीये मॅनिफेस्टो. नाउ यू कॅन मॅनिफेस्ट. आता मी आय विल मॅनिफेस्ट की आय विल वर्क ओनली विथ हर. येस डेफिनेटली. नेक्स्ट काउचने जर काय माझं जर काय तथास्तु, वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. सो पुढच्या फिल्म मध्ये डेफिनेटली माधुरी दीक्षित असेल, पण मग हिलिंग काउन्सिलर मी असेल. वन मोर एपिसोड आणि ऍज अ काय म्हणतात त्याला, एक असतो ना काय म्हणतात, ऑफकोर्स विजय आहे, पण एक म्हणतात ना जुनं सोनं कायम हक्कानी असतं. म्हणजे पेमेंट वगैरे न करता आय विल बी अ 100% anytime the energies anytime. So that was a good conversation. सोनाली, मला असं विचारायचं आहे की आयुर्वेद आता तू फॉलो करतेस बरंच, कारण मी जेव्हा तुमच्याकडे आले तेव्हा मी बघितलं होतं पार्ले बिस्किट नाही, हे नाही, ते नाही. विजय इज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट फूड. सो न्यू जनरेशनला तुला काय सल्ला द्यावा असं वाटतं की कसं त्यांनी, कारण आजकाल इतकं जंक फूड खाल्लं जातंय बाहेर, सो कुठेतरी घरात जे आपले पारंपरिक पदार्थ बनतात ते कुठेतरी आपण विसरत चाललोय. तर आपली जबाबदारी आहे की आळूचं फतफदं असेल, उकडीचे मोदक असतील, सो मी पाहिलं हे तू करतेस घरी, तर मग नवीन जनरेशनला ह्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी असं काही तुझ्या डोक्यात आहे का, किंवा तू तुझ्या मुलीला कसं सांगतेस? खूप कठीण टास्क आहे ही, कारण की आता इतकं अवघड झालेलं ना. निदान आपल्या वेळेला गोष्टी अवेलेबल नव्हत्या, त्या इथे आता इतक्या आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत. ऑनलाईन ऑर्डर केलं की 10 मिनिटामध्ये आपल्याकडे प्रोडक्ट घरी रेडी असतं. सो आणि मुलांकडे फोन आलेले आहेत, मुलांना आपण पॉकेट मनीही देतो. सो ते कंट्रोल करणं ना खूप कठीण झालं आहे. सो मला असं वाटतं की खूप कंट्रोल करण्यापेक्षा ना ते फ्रीडम देऊन की ओके तुला खायचं आहे ना तू खा, पण त्याचं काय परिणाम आहे हे तू हे बघ, हे वाच, किंवा आता बऱ्याच सोशल मीडियावरती रील्स येत असतात की काय त्याचे फायदे आहेत, काय तोटे आहेत. बरीच तज्ज्ञ मंडळी ह्या गोष्टी सांगत असतात. सो काय म्हणतात, इनडिरेक्टली तुम्ही ते त्यांना पाठवत जा. जे मी करते, माझं पर्सनल सांगते, त्यापेक्षा जास्त ती बघते आम्हाला की आम्ही काय खातो, आम्ही कशा प्रकारे मॅनेज. असं नाही आहे की तुम्ही पूर्णच काय म्हणतात ना जंक फूड सोडून द्या किंवा त्यांना नाही बॅलन्स स्ट्रिक्ट करा. हां, बॅलन्स करा. बॅलन्स इज द की फॉर एव्हरीथिंग इन लाईफ. बरोबर. म्हणजे आज मी मुलीला तिलाही अनुभव दे, मॅगी काय असतं, नूडल्स काय असतात. असं नाही ना की तू खायचेच नाही, तिला ठरवू दे. ती तिच्या जेव्हा तरुणपणी येईल किंवा नंतर काही वर्षांनी ती म्हणेल की यार मी काय मजा करायचं ना, आम्ही वॉटरफॉलला गेलेलो, तिथे गरम गरम मॅगी खाल, त्या आठवणी आहेत ना, ती पण एक मजा आहे. पण ती कितपत तुम्ही आहारी जाऊन तेच तुमचं जर काय रोजचं दुपार सकाळ संध्याकाळ तेच जर काय खाणार असाल तर ते चुकीचं आहे.
मग त्यासाठी इनडिरेक्टली तुम्ही तुमच्या आचरणामध्ये त्या गोष्टी करताय का, तुम्ही किती फॉलो करताय की चल आज ना आम्ही खूप वडापाव समोसा पाव किंवा बरेच काही जंक आज खाणं झालंय, बाहेर पार्टीला गेलो म्हणा किंवा कसंही, तर आम्ही पुढचा आठवडा काय करतोय, तेच कंटिन्यू करतोय की नाही बाबा काल मी हे केलं ना, आज मी लाईट काहीतरी खिचडीच खाईन किंवा मी लिक्विड्स घेईन किंवा मी असंच करीन. ह्या गोष्टी जेव्हा ते बघतात तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांच्यावरती तो परिणाम होतो. त्यामुळे सनायाला पण ती खाते, मी असं म्हणत नाही ती खाते, तिलाही हे सगळं खूप आवडतं जंक खाणं, पण मग देन त्याच्या बरोबरीने तिचं मग सकाळी तिला ड्रायफ्रूट सोक केलेले देतो की बा तुला हे खायचं ना, मग तुला ह्या गोष्टी पण कराव्या लागतील, बरोबर. ते त्या देन दॅट बॅलन्स इज एव्हरीथिंग. मग तिलाही कळतं की अरे यार काल मी हे खाल्लं ना, मला आज खूप जळजळ होते, सो आता मी नाही खाणार, यु नो. सो ते म्हणजे इनडिरेक्टली होतं आणि ती थोपून कोणावरती केलं तर ते नाही होत. म्हणजे आज आपल्यावरती आपल्या आईवडिलांनी जर का जबरदस्ती कोणत्या गोष्टीची केली तर आपण त्या गोष्टीला नेहमीच हेट केलंय, बरोबर. देन वी स्टार्टेड हेटिंग इट. तर ते हेट करण्यापेक्षा त्यांना स्वतःहून ते जाणवू दे. आणि काय म्हणतात आयुर्वेदा, जसं तू म्हणालीस की इट्स अ प्रिकॉशनरी सायन्स, बरोबर. तुम्ही आयुर्वेदामध्ये अशा सगळ्या गोष्टी करता की ज्याच्यामुळे तुम्हाला तो रोग होणार नाही किंवा ते प्रॉब्लेम्स येणार नाहीत. सो तेच जर काय तुम्ही आयुर्वेदा फॉलो केलं आत्ता तर तुम्हाला कदाचित त्या गोष्टी अवॉइड होतील. आयुष्यात प्रॉब्लेम्स येणार आहेत, आयुष्यात हेल्थ इश्यू पण येतीलच, असं नाही की तुम्ही कायम हेल्दी आयुष्य जगूनच जाणार आहात, पण तुम्ही किती मिनिमाइज करू शकता त्याचा त्रास आणि त्याची इंटेन्सिटी, आणि ते झालं तर तुम्ही मेंटली त्याच्यासाठी कसे मग इक्विप्ड आहात हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते जाणणं की आपल्याला हे होऊ शकतं, तर त्याकरता आपण आत्ताच ह्या काही बेसिक गोष्टी फॉलो करूया की जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास कमी होईल. तर आय थिंक देन देर इज नथिंग रॉंग इन इट. व्हेरी गुड. सो मल्टीटास्किंग करतेस, प्रोड्युसर, विजयचे सगळे व्यवहार बघणे, त्याच्यानंतर रिट्रीट्स घेणे, आईची भूमिका, त्याच्यानंतर स्क्रिप्ट्स, त्याच्यानंतर तुझ्यातली जी सोनाली आहे ती आहेच. सो हे मल्टीटास्किंग करताना तुला आत्ताच्या बायका ज्या आहेत ज्या मल्टीटास्किंग करताना कदाचित फेल होतात किंवा लगेच त्या अरे यार मेरे से नाही हो रहा किंवा थोडंसं जरी काही झालं नाही मनासारखं तर गिव्हअप करतात, तर तुला काय सल्ला द्यायचा, मेसेज द्यायचा की मल्टीटास्किंग कसं करावं आणि जर नाही झाली एखादी गोष्ट मनासारखी सो कसं डील करावं? सांगू तुला मी आत्ता काय झालंय ना, मी आता अशा स्टेजमध्ये आहे की आय एम गोईंग थ्रू पेरीमेनोपॉज. ओके. सो हे जे सगळं तू बोलतेस ना हे मीही अनुभवतीये, मी अनुभवलंय रादर, आणि मी माझा मार्ग त्याच्यावर शोधते की हाऊ आय एम गोइंग टू ओव्हरकम इट. कारण की हे ना आपल्याला आपल्या आयांच्या बाबतीतही झालेलं आहे, पण तेव्हा ना एवढं सगळं माहिती नव्हतं, नॉलेज. त्यामुळे त्यांनाही कळलं नसेल की आपल्याबरोबर काय झालं आणि ते आपण कसं टॅकल केलं. त्यांनी ते कदाचित माझ्या आयुष्यात हे असंच लिहिलेलं आहे आणि मला असं म्हणून ते पुढे नेलं असेल किंवा त्या दे मस्ट हॅव गॉन थ्रू लॉट ऑफ हेल्प, जे आपल्यालाही कळलं नाही त्यावेळेस. आपण म्हणायचो आई अशी काय वागते, छान चिडचिड करते, पण तेव्हा हे माहिती नव्हतं. पण आता थँक्स टू काही जसे चांगले परिणाम असतात सोशल मीडियाचे, बऱ्याच लोकांना कळायला लागले की बाबा बाईच्या आयुष्यामध्ये असाही एक पिरियड येतो जेव्हा तिच्यामध्ये खूप इमोशनली चेंजेस होत असतात बिकॉज ऑफ द हॉर्मोन्स, जे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे सायकोलॉजिकली, इमोशनली, फिजिकली खूप गोष्टी बदलत असतात. आणि त्यावेळेस ना तिने काय करण्यापेक्षाही जास्त आजूबाजूची माणसं काय करतात आणि कसे रिॲक्ट करतात आणि कशा पद्धतीने तिला सांभाळतात हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याकरता जास्तीत जास्त नॉलेज आणखीन पसरवणं. आपल्याला माहिती आहे आपण सोशल मीडियावर, पण अशा काही बायका आहेत, अशी खूप घरं आहेत जे काय म्हणतात ना टेक्नॉलॉजी वगैरे वापरत नाही. मग ती गावाकडची माणसं असतील म्हणा किंवा काय, तर त्यांना समजून घेणं त्या वयामध्ये गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की आपल्यालाही कळत नाही, मला आधी नाही कळलं, मला असं व्हायचं यार मी अशी टचकन का रडते, मला असं म्हणजे फालतू गोष्ट काहीतरी बोलली असेल माझी आई म्हणा की मुलगी म्हणा की नवरा म्हणा, मी अशी पटकन एवढी का टची होतीये. आणि मग नंतर मला जाणवायला लागलं, मला आधी वाटलं की मेनोपॉज तर खूप उशिरा येतो ना 50 नंतर, बरोबर, तेव्हा होईल ना हे, आता काय. मग मला कळायला लागले की अच्छा पेरीमेनोपॉज पण काहीतरी हे असतं, अच्छा म्हणून. मग मला मधनंच ब्लोटिंग येतं किंवा मधनंच असं होतं की मी एवढा योगा करते, एवढं खाणार करते, तरी पण माझी मी अशी थोडी सुजल्यासारखी दिसते. मग कळतं की अच्छा काही दिवसांमध्ये हे असं होतं, मग तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे. सो ह्या गोष्टींचं ज्ञान मिळणं आणि त्या गोष्टी कळल्यानंतर त्या वाचणं. आता जेव्हा मला हे कळायला लागलं तेव्हा मी त्याच्यावर आणखीन वाचायला लागले, त्याची माहिती काढायला लागले की काय करता येईल. मग त्या गोष्टीवर चिकटून बसू नका. यू जस्ट, आता तुम्हाला असं वाटतंय का की हे जाणवतंय मला, हे थोडंसं डाऊन फील होतंय किंवा मला काही करावंसंच वाटत नाही. लिटरली असं होतं की मला ना काही असं वाटतं की यार नाही, मला तिकडे जाऊन पाण्याचा ग्लास पण नाही आणायचा आहे, आय डोंट वॉन्ट टू डू इट, मला आणून द्या.
यु नो. सर नाही करायचं ना, मी नाही करणार. मग घ्या तो स्वतःसाठी वेळ, की ओके मी आत्ता त्या फेजमध्ये जाते, 5 मिनिटच असेल कदाचित तो इमोशनल टर्मॉईल, तर जा की नाही मी नाही करणार, मला नाही करावं. ओके फाईन, नको करूच, ठीक आहे. आणि मग त्यावेळेस तुमची फॅमिली पण जर काय सपोर्टिव्ह असेल की ओके फाईन यु नो आता जरा डेंजर झोन चालू आहे, थोडंसं दुरून जाऊया आत्ता, दॅट्स ओके. सो एक्नॉलेजिंग दॅट थिंग, ॲक्सेप्टिंग इट, आणि तुम्हीही ॲक्सेप्ट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर ते खूप इझी होऊन जातं. म्हणजे मलाही आता ते असं जाणवायला लागलं की आता ते खूप कमी झालं आहे माझ्या बाबतीत. मला असं पटकन कधीतरी असं चिडचिड होते आणि मग मी म्हणते की हां ठीक आहे बस, शांत बस, जस्ट शांत बस, आणि मे बी डायवर्ट कर तुझं माइंड, काहीतरी वाचायलाच घे, एखादं गाणंच ऐक. सो यू ओव्हरकम दोज थिंग्स. सो मला असं वाटतं त्या गोष्टी जर काय तुम्ही पाळल्यात, तर अशा एजमधनं तुम्ही जात असाल तर मल्टीटास्किंग हे स्ट्रेसफुल असू शकतं, पण ते कशामुळे तुम्हाला स्ट्रेस येतोय हेही कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्या कामामुळे येतोय का तुमच्यात काही घडामोडी घडतात त्याच्यामुळे होतं आहे, ते कारण शोधलं ना की ते सोपं जातं. आणि जे काही स्ट्रेस येत असेल किंवा मल्टीटास्किंग होत असेल, साहजिक आहे तुम्हाला थकवा येणार, साहजिक मेंटली तुम्ही डाऊन होणार, होऊ द्या ना. जस्ट से ओके टू एव्हरीथिंग अँड यू विल बी फाईन. व्हेरी गुड. टेक्निकली मी असं सगळ्यांना आता हल्ली म्हणते मी वानप्रस्थाश्रमात आहे. एक्झॅक्टली. आणि तसंच वागावं. आणि आय थिंक वेन यू आर रिचिंग 50s तुम्ही त्या गोष्टी करा ज्या तुमच्या राहून गेल्या करायच्या, आणि तुम्हाला जे करायचंय ते. करेक्ट. सो सेल्फ टॉक करतेस तू स्वतःबरोबर? सेल्फ टॉक सच मी म्हणणार नाही. आय थिंक मी असं म्हणेन की मी स्वतःच्या थॉट्स, ते सेल्फ टॉक नाही म्हणा, पण जसं मी मगाशी म्हटलं की स्वतःशी बोलतेस. नाही ॲक्च्युली एवढं बोलणं, जसं मी आता म्हटलं की मी स्वतःला सांगते तेवढं बोलतं. पण असं तू म्हणशील की मी बसले आणि खूप एकटीच काहीतरी बडबड करतेय, म्हणजे काय म्हणतात ना, बोलती असंच मनातल्या मनात नाही, तसंही मी करत नाही. पण मनातल्या मनात पण मी फार वेळ नाही टिकू शकत. म्हणजे आय एम अ व्हेरी काय म्हणतात ना, आम्ही अशी शांत बसणाऱ्यातली ना, मला सतत मी काहीतरी तुडतुड करत असते. सो माझ्या बाबतीत खूप असं सेल्फ टॉक होतं असं मी म्हणते. हां, जेव्हा आता अशा काही गोष्टी घडतात तेव्हा मी शांत होऊन स्वतःला तो एक वेळ देते तेवढाच. आणि तेव्हा मी फक्त एक आत्मपरीक्षण म्हणतो ना आपण, तेवढं फक्त तेवढं फक्त मी करते की माझं इथे काय चुकलं होतं. ओके, मी हे रागाच्या भरात असं बोलले का, मग ठीक आहे ना, चल मग मी सॉरीच म्हणूया, किंवा यु नो मे बी झालं असेल. सो असं मी करते. पण असं एखाद दिवस धरून बसले आणि मी खूप बडबड करते असं नाही होत. चल मी तुला एक संधी देते. अरे बापरे. तुझ्या फोनमधनं तुझा जुना फोटो काढ. एक संधी आहे की आपण खूप अचीव करतो लाईफमध्ये, खूप अनुभवांचं गाठोडं घेऊन पुढे येतो, काही चांगले वाईट लोक एक्सपिरियन्स देतात आणि खूप काय काय. पण ती जी सोनाली होती तिच्याकडे बघताना आज काय तिला सांगावंसं वाटतं? फोटो काढ जुना. आणि हो, खूप मागे जावं लागले, इतके फोटो काढलेले आहेत. हो, पण जुनं ते सोनं असतं ना. करेक्ट. ओके, सो हा फोटो मी काढला आहे जो ज्याच्यामध्ये मी खूप छान दिसतेय. असं मीच मला सांगते की खूप गोड दिसतेस. तेव्हा तुला माहिती नव्हतं, पण खूप गोड दिसतेस. आणि हा जो ड्रेस घातला आहे तो माझा अत्यंत आवडीचा फ्रॉक होता, कारण की आणि ती मी खुश होते तेव्हा खूप, कारण मला नवीन फ्रॉक मिळालेला. कारण त्यावेळेस आपल्याला एवढे कपडे मिळायचे नाही, परिस्थितीही नव्हती, आणि माझी आई एकटी, त्यामुळे ऑफकोर्स तिने केलं. पण त्यावेळेस मला खूप काळापर्यंत काही मिळाला नव्हता नवीन ड्रेस. आणि हे मी आईच्याच ऑफिसमध्ये म्युन्सिपाल्टीमध्ये कार्यक्रम असायचा गणपतीचा, तिथे सगळी जी मंडळी असायची ती कार्यक्रमात काही ना काहीतरी प्रेझेंट करायची. तर मला आईने सांगितलं तू गाणं म्हणायचंच. आणि मग मी कागं आई किरकिर करशी असं गाणं या कार्यक्रमामध्ये म्हणतेय. आणि त्याकरता खास म्हणून मग मला आईने फ्रॉक घेऊन दिलं की तू गाणं म्हण, मी तुला नवीन फ्रॉक देईन. सो मी तो फ्रॉक घालून इथे बसली आहे. आणि आय थिंक मी 5-6 वर्षाची असेन. सो सोनाली, मी तुला सांगते की तू खूप पुढे आली आहेस, आणि कदाचित तेव्हा तुला असं वाटत असेल की तू गातीयेस आणि तू खूप मोठी गायिका वगैरे झालीस की काय, तर तू गायिका झालेली नाही आहेस, तू ॲक्ट्रेस झालेली आहेस. आणि गाणं आहेस तुझ्या आयुष्यात, कारण आईने तुला ते शिकवलं आहे आणि ते कायमच राहणार आहे. त्यामुळे आता गाणं इतकं नाही आयुष्याचा भाग, पण ते करायचं आहे. आणि तुझ्या ह्या स्टेजपासून ते आता जे मी तुला सांगते त्या स्टेजपर्यंत
खूप काही गोष्टींना तू सामोरी गेली आहेस, खूप काही चढ उतार आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना तू कॉन्फिडेंटली काय म्हणतात ना सामोरी गेलेली आहेस आणि आता एक छान अशीच तुझ्यासारखीच जशी तू आत्ता दिसतेस तशी एक छान गोळली तुला मुलगी आहे आणि ती आता 17 वर्षाची आहे आणि लाईफ इज ब्युटिफुल. सो प्लीज डोंट वरी की अरे यार म्हणूनच मला हे करायचं नव्हतं बिकॉज आय गेट टू इमोशनल. सो तुला असं वाटत असेल की काय माझं आयुष्य असेल पुढे, तर खूप छान आयुष्य चाललेलं आहे थँक्स टू एव्हरीथिंग. खूप चांगली कर्म केली असेल आयुष्यात आधीच्या आयुष्यामध्ये कदाचित की तुला एक छान आयुष्य लाभलेलं आहे आणि तुझी आईही सुखात आहे. कायम वाटायचं की की काय कसं असणार आहे, आई कशी असणार आहे, मी कशी असणार आहे, काय होणार आहे. सो एव्हरीथिंग इज सेटल. छान तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आलेली आहे नवऱ्याच्या रूपामध्ये आणि तीही तुला खूप सपोर्ट करते, खूप पुढे न्यायला आयुष्यात हेल्प करते. सो इट इज ब्युटिफुल. आणि मध्यंतरी आणि कॉलेजमधल्या आयुष्यात पण तुला खूप छान मैत्रिणी मिळालेल्या आहेत जिच्याबरोबर मी आता गप्पा करते आणि आय थिंक खूप चांगली माणसं तू या प्रवासामध्ये जोडलेस हे मी सांगेन. जे मला आत्ता दिसतंय की कदाचित तेव्हा तुला खूप एकटं वाटत होतं कारण की यू वर ऑलवेज अलोन विथ युअर मॉम अँड तर तेव्हा तुला असं वाटायचं की यार आम्ही दोघीच आहोत, एकट्याच आहोत. सो तो एकटेपणा आता अजिबात नाही आहे तुझ्यासाठी, तुझ्या आईसाठी आणि यू आर विथ पीपल, चांगल्या लोकांमध्ये आणि चांगल्या मित्रमैत्रिणींमध्ये, चांगल्या नातेवाईकांमध्ये. सो येस, बी हॅपी आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत. सो हेच सांगेन की आता कसलीच तू काळजी करू नकोस कारण एव्हरीथिंग अहेड इज ब्युटिफुल. सो थँक्यू. अरे यार प्लीज यार दिस इज रिअली काय म्हणतात ना आता मी कदाचित मला त्या मोमेंटला तुम्हाला पकडलंय जेव्हा मी खूप टची होते तरी मनोभाषा. बट नो आय थिंक कुठच्याही बाईसाठी, आईसाठी, मुलीसाठी अशा प्रकारे गप्पा करणं किंवा अशा प्रकारे संवाद साधणं आणि आपल्या चाइल्डहुडची किंवा इमोशनल होणं हे खूप खूप नॅचरल आहे. आय थिंक बस त्या बाबतीत बायका खूप हळव्या असतात आणि तेही माझ्या बाबतीत झालं. मला असं वाटलं नव्हतं की मी असं अचानक असं डबडब डोळे भरून येतील, पण तिथे त्या फोटोकडे बघितल्यावर एकदमच काय म्हणतात ना ज्या गोष्टी कदाचित मी अशा बोलले नव्हते की जे मी म्हटलं की तेव्हा खूप सतत वाटायचं की यार बाजूच्यांच्या फॅमिलीज असायच्या आणि मला असं वाटायचं की यार मी आणि आईचंच फक्त सो ते आता वाटत नाही. सो इट्स लाईक ती गोष्ट सडनली माझ्या डोक्यात आली आत्ता वाईल लुकिंग ॲट द पिक्चर. I believe if you want to enjoy your fruits, you have to heal your roots and visit your roots. हां, पण कधी कधी असं वाटतं की तुम्ही हील्ड आहात पण तरीही काही एखाद दुसऱ्या गोष्टी असतात ना ज्या माहिती नसतात, खूप डीप डाऊन रूटेड असतात त्या आणि त्या पटकन कुठच्याही गोष्टीमुळे कधीतरी वर येऊ शकतात. जसं ते आत्ता झालं आणि आय थिंक इट वॉज गुड. आय फील लाईट. आणि मी हेच मगाशी म्हणत होते की जेव्हा जे वाटतंय ना ते वाटू द्या, ती कंट्रोल करू नका. जरी मी पेरिमेनोपॉजच्या वेळेस म्हणत होते की ते करू नका. लेट इट फ्लो, लेट इट गो. ती त्या वयाची, त्या क्षणाची काय म्हणतात ना मागणी. म्हणजे जसं लहान असताना मुलं धागडधिंगा घालतात, मस्ती करतात, हॅ करतात, ती त्या वयाची अपेक्षा असते. ही ह्या वयाची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करूया आणि रिस्पेक्ट करूया. आणि पास्ट प्रेझेंट फ्युचरच्या मागचा उद्देश माझा असा होता की आपण सगळ्यांना थँक्यू म्हणतो, पण आपण आपल्यातल्या तिला, करेक्ट, जी लहान होती तिला कधीच थँक्यू म्हणत नाही. करेक्ट. सो ही संधी आपल्याला मिळते की ती होती म्हणून आज मी आहे. सो तिला आपलं इनर चाइल्ड जे आहे तिला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. येस. आणि एक क्विक फ्युचर मधल्या सोनालीला म्हणजे 10 वर्ष पुढे की तू तिला काय शिकवण देशील म्हणजे तुझ्या या अनुभवांवरनं की आता पुढे कसं तिला जगायचंय किंवा काय करायचंय. फ्युचर सोनालीला म्हणजे आता मी 47 वर्षाचे, मी सांगितलंय माझं वय. सो मी 47 आहे आणि आता फ्युचर सोनाली म्हणजे आय थिंक मी 70-75 पर्यंत तरी जगू आपण. हां, तर त्या सोनालीला मी सांगेन की कुठचंही रिग्रेट आयुष्यात ठेवू नकोस अजिबात. आत्तापर्यंत कदाचित तुला माहिती नव्हतं म्हणून कदाचित एखाद दुसऱ्या गोष्टीच्या बाबतीत तुला कदाचित पश्चाताप होत असेल कुठच्या गोष्टीचा, पण आता त्याची काळजी घे
आणि ते रिग्रेट ठेवू नकोस आयुष्यात. आणि जे काही करायचं ते अचीव कर आणि भरपूर कर. आत्तापर्यंत केलेलं होतं. मध्ये आईपणासाठी तू जो काही वेळ दिलास आणि त्यामुळे काही गोष्टींसाठी तू थोड्या हातच्या राखून ठेवल्यास, केल्या नाही, त्याला आता पूर्ण मोकळं कर. ते पूर्ण अचीव कर जे करायचं आहे. मग ते कोणतीही गोष्ट शिकणं असू देत, ॲक्टिंग असू देत किंवा प्रोडक्शन असू देत, आणि एखाद्या भलतीच काही गोष्ट शिकायची असेल आयुष्यात जी आत्ता वाटत असेल की यार हे करूया का, त्या सगळ्या, म्हणजे मी आत्ताही कलरीपयट्टी शिकते, मी बऱ्याच गोष्टी जिथे कुठे मला वर्कशॉप दिसेल ते मी शिकते. तर ते कंटिन्यू कर. असं नको म्हणूस की कुठे एज झालंय त्यामुळे आता मी हे करू शकत नाही. अशा स्वतःला बाउंड्रीज देऊ नकोस आणि जस्ट गो विथ द फ्लो आणि लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट विदाउट एनी रिग्रेट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो आता आपला पुढचा सेगमेंट आहे जिथे आपण मेडिटेशन करतो. इट्स ओनली 2 to 3 minutes अ स्मॉल मेडिटेशन. ओके. आणि तुला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे मेडिटेशनमध्ये. कुठे? लव्ह इट. वाव. बरं, मी मेडिटेशन मी करत नाही. म्हणजे भले तुम्ही म्हणाल की मी योगा करते, म्हणजे मी खूप मेडिटेशन, मला मेडिटेशनचा प्रचंड कंटाळा येतो. बिकॉज फॉर मी मेडिटेशन इज नॉट जस्ट सिटिंग इन वन पोझिशन आणि यु नो डोळे करायला पाहिजे, मी ट्राय करते मी, पण मी ॲक्च्युअल मेडिटेशन जे म्हणतात की बिना काही विचार आणि हे, त्या स्टेजला अजून मी गेले नाही. मी फार तर फार एक मिनिट 2 मिनिटं मी डोळे मिटून शांत बसू शकते. हा म्हणजे खूप अपेक्षा करू नकोस की मी खूप मेडिटेट वगैरे करेन. 3दा डीप ब्रीथ करायचं आहे. ब्रीथ इन थ्रू युअर नोज, होल्ड युअर ब्रेथ अँड ओपन युअर माउथ अँड ब्रीथ आउट व्हेरी स्लोली, जेंटली रिलॅक्स. वन मोर टाइम. ब्रीथ इन थ्रू युअर नोज, hold your breath, open your mouth and breathe out very slowly. One more time. Breathe in, hold and breathe out. आणि आता नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे आणि इमॅजिन करायचं आहे गुहागरचा समुद्र, गुहागरचं घर. तिथे तू बसली आहेस, आई, तुझी मुलगी, तुझी आजी आणि तू. त्या गुहागरचं घर फील करता करता समुद्राच्या लाटांचा आवाज फील करायचा आहे. चौघींनी एक सर्कल फॉर्म करायचं आहे. तू, आई, आजी आणि तुझी मुलगी. या 4 पिढ्या डोळ्यासमोर आणून एकमेकींना कडकडून मिठी मारायची आणि ज्या गोष्टी बोलायच्या राहिल्या आहेत त्या आजीला सांगायच्या आहेत, आईला सांगायच्या. जी एक गोष्ट आजपर्यंत आजीला सांगितलेली नाहीये ती सांगायची आजीकडे बघून. अशी एक गोष्ट जी आईला सांगायची राहिली ती आईला सांगायची आईकडे बघून. आणि अशी एक गोष्ट जी तुझ्या मुलीला म्हणजे सनायाला सांगायची ती तिच्याकडे बघून सांगायची. आणि आता सगळ्यांनी हातात हात धरून त्या घराबाहेर यायचंय. गुहागरचा तुझा जो फेवरेट समुद्र आहे तिथे तू आलेली आहेस. लाटांचा आवाज येतोय आणि समोर सुंदर सूर्य आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि आत्तापर्यंतचे जेवढे निगेटिव्ह थॉट्स आहेत, निगेटिव्ह गोष्टी मागे सोडून एका नव्या उमेदीने, ही नवीन ऊर्जा सूर्याकडनं घेऊन स्माइल करून come back to in your senses in this room. 5 4 3 2 1. हळूहळू पायामध्ये सेन्सेशन अनुभवायचं आहे, पूर्ण बॉडीमध्ये सेन्सेशन अनुभवायचं आहे. दोन्ही पाम रब करायचे आहेत. डोळ्यांवर ठेवायचे हात, कानावर ठेवायचे हात, तुझ्या हार्टवर ठेवायचा आहे हात आणि जोरात म्हणायचं आहे, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू,
आय लव्ह यू. अँड थँक्यू. थँक्यू. आणि डोळे उघडायचे आहेत आणि गाल ओढायचे स्वतःचे. चिकू चिकू आय लव्ह यू. चिकू चिकू आय लव्ह यू. आणि स्वतःला मिठी मारायची आहे. अँड यू कॅन किस युअर सेल्फ. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू टू. कसं वाटलं? छान वाटलं. इट वॉजंट दॅट इमोशनल ॲज आय थॉट. कारण की आय थिंक आजीकडे कायमच माझी ती एक सेफ स्पेस होती. आणि आजीला काय म्हणतात ना, शी वॉज लाईक एक अशी व्यक्ती होती जिने कधीच जजमेंटने कधीच मला बघितलं नाही किंवा बोललं नाही किंवा काहीच नाही. म्हणजे तिने कधी हलकट, नालायक असं पण ती कधी बोलली नाही. शी वॉज ऑलवेज सो लव्हिंग. शी वॉज आय मीन नॉट जस्ट टू मी, म्हणजे ती कधीच कोणावर रागवली नाही किंवा कधी. सो येस, आजी माझी खूपच काय म्हणतात ना पुढच्या विचारांची पण तेवढीच होती. आणि त्यामुळे आजीला एकदम सडनली घरी गुहागरच्या, कारण माझा जन्म तिथला, म्हणून मी मेडिटेशन जन्म गुहागरचा होता, त्यामुळे माझ्यासाठी ते खूपच महत्त्वाचं होतं. आणि सडनली सीईंग, आय नेवर थॉट ऑर व्हिज्युअलाइज्ड की मी सनाया आजी अशा एकत्र असं. सो आय कुड फील दॅट. खूप छान वाटलं ते. खूपच छान वाटलं. विचारपूर्वक हे मेडिटेशन तुझ्यासाठी डिझाईन केलं म्हणून तर म्हणलं आता पुढच्या मेडिटेशनसाठी तुला यावं लागेल माझ्या स्टुडिओमध्ये. हा डन, नक्की. मला खूप कधीपासून करायचंय, ऐकलंय, पण तो योग आला नाही. आय थिंक बिकॉज ऑफ दिस शो मे बी कुठेतरी ते असं आता काय म्हणतात पहिलं पाऊल उचललं गेलंय असं वाटतंय. आता लास्ट आपलं आता नाही रडायचंय मला. नाही रडायचं नाही. आता युनिव्हर्स कडनं मेसेज अँड वी आर लाईक एंडिंग. सो इथे मी स्प्रेड करून ठेवलेला आहे. तिथून जाऊन मनामध्ये एक क्वेश्चन घ्यायचा आहे आणि आन्सर तुला विचारायचं असेल तर, किंवा काहीही क्वेश्चन तू फ्रेम करू शकते. आणि डाव्या हाताने एक कार्ड पिक करायचं. एकच प्रश्न विचारायचा आहे, बाकीचे तुझ्या घरी येऊन मला मग ते सेशन करावं लागेल ना. ओके. खूप प्रश्न आहेत यार. असं ते लहान मुलाचं होतं ना की आता तुला काहीतरी मागायचंय. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आज ट्रेलर बघूया, मग पिक्चर बघायला तुझ्याकडे. येस. सो डोळे बंद करून प्रश्न विचार. युनिव्हर्स कडे प्रत्येक वेळेला उत्तरं असतात, फक्त आपल्याला ती रिसीव्ह करायची असतात. सो डाव्या हाताने तू कार्ड पिक करू शकतेस. प्रश्न तुला सांगायला आवडेल की मनातच ठेवायचा आहे? यू कॅन कम्फर्टेबल. असं काय नाही, मी बोलू शकते. असं काही खूप हे प्रश्न नाही आहे. आय एम जस्ट सेइंग की आता मी काही एक नवीन सुरुवात करते, प्रोजेक्ट जी नवीन आता जे काय माझ्या डोक्यात आता दॅट आय विल नॉट डिस्क्लोज इन डिटेल, बट करिअर रिलेटेड जी गोष्ट मी आता करायला जाणार आहे, करते, जी डोक्यात आहे, ती कशा प्रकारे तिचं काय आउटकम असणार आहे. सो द आन्सर इज ग्रेस. Grace is the universe blessing. Open your heart to receive it. So universe is going to give you this. ये 100% निकाल लागलेला आहे माझ्या परीक्षेचा. अगदीच. अगं युनिव्हर्सला खूप द्यायचं असतं, फक्त काय आहे ना, आपण ते रिसीव्ह करण्याच्या तयारीत नसतो, कारण खूप प्रश्न असतात, सेल्फ डाऊट मध्ये जातो. तो युनिव्हर्सनेच तुला सांगितलं की तू जे करणार आहेस तुझं ओपन कर हार्ट चक्रा आणि रिसीव्ह कर, तुला भरभरून मिळणार आहे. ग्रेस इज द युनिव्हर्स ब्लेसिंग. ओपन युअर हार्ट टू रिसीव्ह इट. येस. आणि तू ग्रेसफुल आहेसच. आणि ऑन दॅट नोट तुला युनिव्हर्स भरभरून देणार आहे, पण तू आज खास वेळ काढून आमच्या शो मध्ये आलीस म्हणून मला गिफ्ट देणार आहे युनिव्हर्स. युनिव्हर्स आणि तुम्ही, युनिव्हर्स आणि आम्ही. सो हील युअर सोल मधनं तुझ्यासाठी हिलिंग सॉल्ट, हिलिंग कॅन्डल, मनी कॅन्डल, भरपूर पैसे येऊ दे. मनी माऊ तुलाही आवडते मला माहिती आहे, तर मनी माऊ कॅन्डल आहे जी तुला गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा रविवारी जाळायची. मी तुला सांगेन प्रोसेस त्याची. प्रत्येक गुरुवारी का? आता ही या गुरुवारची आहे, नेक्स्ट गुरुवारची मग तुला मला कॉन्टॅक्ट करा. चला मार्केटिंग सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर बाथ सॉल्ट आहे, मनी आणि लक. अच्छा. सो आंघोळीच्या पाण्यामध्ये शेवटच्या मग मध्ये ते तुला विरघळवायचं आहे आणि खांद्यावरनं घ्यायचं आहे. अँड जस्ट यू हॅव टू से मनी मनी कम टू मी. कम टू मी आणि स्टे विथ मी. कम टू मी अँड स्टे विथ मी अँड आय अट्रॅक्ट अबंडन्स. म्हणजे तुला खोटं वाटेल, सोनाली जेव्हापासून मी मनी सोप मनी सॉल्ट वापरायला लागले
म्हणजे चमत्कार चल मग शॉपिंगला घेऊन चल ना मला. फॅशन नाही आता फॅशन स्ट्रीट नाही, कम ऑन. आणि त्याच्यामध्ये पायराईट आहे, पायराईटचं टंबल जे तुझ्या मनी वॉलेटमध्ये, त्या बॉक्समध्ये पायराईटचं टंबल आहे जे तुझ्या मनी वॉलेटमध्ये तुला ठेवायचं आहे. आणि मग बस यू बिकम अ मॅग्नेट टू मनी. मनी विल कम टू यू. थँक्यू सो मच. आणि पूर्वज ब्रँडकडनं तुला साडी आहे. दिस इज द साडी. पूर्वज हा ब्रँड माझ्या मैत्रिणीचा आहे, शुभांगी घाटणेकर. आणि तिच्या नावावरनं तुला कळलं असेल पूर्वज. सो ती सुद्धा खूप ट्रेडिशनल आहे आणि मॉडर्न पण आहे तितकीच. पण आपला ठेवा, ती हँडपेंट करते साड्या किंवा एम्ब्रॉयडरी करते. म्हणजे आज जी नेसली साडी ती तिचीच आहे. सो ती खूप युनिक साडी आणि ती एकच साडी बनवते. ताजमहल कसा एकच. ही साडी तुझ्याकडे, तुझ्याशिवाय कोणाकडे नाहीये दुसरी. किती मस्त यार. सो तिच्याकडनं हे सुंदरसं गिफ्ट आहे. आय होप तुला आवडलं असेल आणि नेसून नक्कीच तू फोटो शेअर कर, तिला आवडेल. आय होप सोनाली तुला आज इथे तू आलीस आणि मनसोक्त गप्पा मारल्या, तुला आवडलं असेल. ऑफकोर्स खूपच आवडलं तुमचं हिलिंग सर्कल. आणि मी काय म्हणतात ना की खूप साऱ्या पॉडकास्टमधनं जातो आणि मला असं वाटलं होतं की चला आज पण तेच सगळं बोलायचं आहे वगैरे असं मला वाटलं. पण खूप वेगळ्या गप्पा झाल्या एका माझ्या आवडीच्या सब्जेक्ट रिलेटेड आणि ज्यामधनं आज मलाही खूप काही शिकायला मिळालं. जसं आपण सेल्फ टॉकबद्दल बोललो. सो थँक्यू सो मच. आय थिंक खूप छान इनिशिएटिव्ह तू आणि इट्स मज्जा आणि ह्या तुम्ही सगळ्यांनी सुरू केलेलं आहे आणि याची गरज आहे. आत्ता खूपच गरज आहे या सगळ्या सर्कलची. सो मी अशीच काय म्हणतात ना एक मॅनिफेस्ट करते तुमच्यासाठी की तुमचं हे सर्कल असं छान हिलिंगचं वाढत जाऊ दे, खूप मोठं सर्कल होऊ देत आणि ह्याला खूप सक्सेस मिळू दे. कारण की ह्या सर्कलची, या सर्कलमधल्या त्या प्रेमाची आणि एक ॲक्सेप्टन्सची आपल्या सगळ्यांना गरज आहे. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा एक नवीन काय म्हणतात डिरेक्शन मला दाखवल्याबद्दल. येस, थँक्यू सो मच. तू इथे खरंच वेळ काढून आलीस आणि खूप मनमोकळेपणाने गप्पा केल्यास आमच्याबरोबर आणि गिफ्ट्स तुला आवडलेच असतील आणि थँक्यू सो मच. सो थँक्यू सोनाली. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये लिहून तुम्ही कळवा आणि सोनालीसारखं मॅनिफेस्ट करायला शिका तुम्ही. कारण की खुली आंखों से सपना जो देखते हैं वो सच होता है. आंखें बंद करके सपना मत देखो. कारण जेव्हा तुम्ही एका विशिष्ट गोष्टीला मागत असता युनिवर्सकडनं, युनिवर्ससुद्धा देण्याच्या तयारीत बसलेला असतो. सो आमचा हा एपिसोड लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि पुढचा एपिसोड कोणत्या गेस्टबरोबर आहे, कीप गेसिंग. थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू ऑल.